मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक भागत नाही. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असलेल्या कल्याण डोंबिवली शहरांमध्ये दोन्ही नाट्यगृहांची दुरावस्था झालेली आहे, असं स्थानिक नगरसेवकांनी उचलला आहे प्रश्न. आता तरी प्रशासन लक्ष देईल का, यावर महासभेत आवाज उठविला गेला आहे. महिनाभरापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेले कल्याणच्या आचार्य अत्तय रंगमंदिर याबद्दल मराठी कलाकारांनी फेसबुक व सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या. यामध्ये येथील नाट्यगृह दुरावस्थेबद्दल त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले होते. त्यामुळे शहरात महापालिकेची बदनामी झाली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका विजया अरविंद पोटे आणि नगरसेविका दर्शना संदीप काळे यांनी प्रस्ताव महासूचना मांडून कल्याण शहरातील आचार्य अत्तय रंगमंदिराची झालेली दुरावस्था व स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली. ज्यामुळे शहराचे व महापालिकेचे नाव तसेच मराठी कलाकारांमध्ये बदनाम होत असलेले त्यांनी स्पष्ट केले. लवकरात लवकर येथे व्यवस्थित लक्ष देऊन नाट्यगृहांची दुरावस्था दूर करावी याबद्दल आयुक्तांकडे व महापौरांकडे त्यांनी लक्ष दिले आहे. तर दुसरीकडे गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेले डोंबिवली सांस्कृतिक नगरीतले सावित्रीबाई फुले नाट्यकला मंदिर डागडुजीच्या कारणावरून बंद असल्यामुळे अजूनही ते काम पूर्ण होत नाही. आतापर्यंत कोणाच्या उघडण्याची वाट पाहत आहात. तारखा 3 जाहीर झाल्या, मात्र ठेकेदारांच्या अट्टहासामुळे येथे काम होत नसल्याचे भाजपचे नगरसेवक व प्रसिद्धी प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आरोप करत सभागृहात महापौर व आयुक्त व सदस्यांचे लक्ष वेधले. याबद्दल आता प्रशासन कशा प्रकारची भूमिका घेतं हे पाहावं लागेल. मात्र सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहराचा वारसा असलेल्या या शहरामध्ये मराठी कलाकारांना आणि प्रेक्षकांना कलेपासून मुक्त राहावं लागतंय काय, असं चित्र इथं निर्माण झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, कल्याण. सोशल मीडियावर आपलं अत्रे नाट्य रंगमंथन याचं खूप व्हिडिओ एक व्हायरल झाला होता ना, जो आपल्या मराठी कलाकारांनी साधा हे केला होता, व्हिडिओ व्हायरल केला होता की त्याची आपल्या अत्रे रंगमंथनची दुरावस्था त्यांनी दाखवली होती की जे टॉयलेट वगैरे खराब आहेत किंवा स्वच्छता नाहीये, काहीच नाहीये. ती ऍक्च्युली आपली खूप खंताची बात आहे की मराठी कलाकारांनी आपल्या केडीएमसीच्या अंडर जे आहे अत्रे रंगमंथन त्याच्याबद्दल त्यांनी एवढं सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल करावा आणि तो आपला प्रशासकीय त्याचा हे पण नाही घ्यावा एखादी, तर त्याची दखल देखील घेतलेली नाहीये. तर जर अधिकाऱ्यांनी जर ती स्वच्छता किंवा काय हे केलं असतं तर एवढं कोणी सोशल मीडियावर आपला व्हिडिओ व्हायरल झाले नसते. तर त्याला देऊन पण आता 1 महिना झालेला आहे. तर 1 महिना त्यांना विचारा की त्यांनी तिथे काय केलेली आहे, स्वच्छतेच्या बाबतीत काय केलेलं आहे त्यांनी तिथे. आपले कामगार लावले होते, पण आपले कामगार सफाई करत नव्हते. पण आपली कोणाची देखरेख होती का त्याच्यावर? जवळ असून आपल्या मुख्यालयाचा जवळ आहे आणि आपला तिथे माणसं असतात तरी देखरेख होते का? बाबा जे नाव आहे त्या नावावर सुद्धा एवढी धूळ आलेली असते. टॉयलेटचे दरवाजे, लेडीज टॉयलेटचे दरवाजे सुद्धा तुटलेले होते. म्हणजे आपलं देखरेख आपण कोणी बघतच नाही का तिथे? अनुषंगाने आचार्य अत्रे रंगमंदिराच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, सदर अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याकडे पूर्वी एक खाजगी एजन्सी मार्फत स्वच्छता होत होती आचार्य अत्रे रंगमंदिराची. त्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आपण महानगरपालिकेचे काही कर्मचाऱ्यांना अपॉइंट केलं आणि एजन्सी मार्फत जी स्वच्छता होत होती ती आपण रद्द केली होती किंवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेली होती. तर जे आपले जे सफाई कर्मचारी कार्यरत होते, जे कायम कर्मचारी महापालिकेच्या आस्थापनेवरील, त्यांना तो कामाचा स्वरूप नवीन असल्यामुळं काही इश्यू त्या ठिकाणी निर्माण झालेले होते. मात्र त्यानंतर आपण जी पूर्वी एजन्सी होती जी प्रोफेशनल आहे आणि आचार्य अत्रे रंगमंदिरासारखं ज्या ठिकाणी पूर्ण शहरामधून नागरिक येत असतात, त्याचबरोबर पूर्ण राज्यातून किंवा देशभरातून कलाकार त्यांचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येत असतात, तर त्या ठिकाणची स्वच्छतेच्या अनुषंगाने अत्यंत एक प्रोफेशनल एजन्सी मार्फत काम होणं उचित आहे असं निदर्शनास आल्यावर आपण ते कंटिन्यू केलेलं आहे. आणि गेल्या महिनाभरापासून स्वच्छतेच्या अनुषंगाने कुठलीही त्या ठिकाणी त्रुटी किंवा कुठल्याही अडचणी नाही. सन्माननीय पीठासीन अधिकारी, सांस्कृतिक नगरी आहे आणि कलाकारांची नगरी आहे. डोंबिवलीतलं जे सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे हे देखील किती जवळजवळ 7 महिने झाले बंद आहे. त्याचंही काम खूप संत गतीने साहेब सुरू आहे. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब
की प्रशासनाने साहेब याची दखल घ्यावी ना. किती महिने आपण बंद ठेवणार? आम्हाला 3 तारखा दिल्या साहेब. 1 मे ला चालू होणार, 1 जून ला चालू होणार, आता समजा डिसेंबर मध्ये चालू होणार. किरकोळ कामांसाठी ते नाट्यगृह बंद करून ठेवलंय. माझी प्रशासनाला विनंती आहे, महापौर महोदय खूप गंभीर विषय ऍक्च्युली. आपण किती महिने आपण नाट्यगृह बंद ठेवणार? आणि काही कॉन्ट्रॅक्टरांच्या हट्टापायी ते नाट्यगृह बंद आहे अशी माझी तक्रार आहे. कारण तुम्हाला सांगतो साहेब, त्या अकॉस्टिकचा विषय होता. अकॉस्टिकच्या विषयासाठी फक्त एवढीच तक्रार होती की तो कॉन्ट्रॅक्टर डिझाईन देत नाही आणि तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर सांगतो मला डिझाईन मिळाली नाही. साहेब ही कुठली हे कुठलं पद्धत आहे काम करायची? माझी तुम्हाला विनंती आहे महापौर महोदय, हे नाट्यगृह डोंबिवलीकरांचा अतिशय महत्वाचा विषय, जिव्हाळ्याचा विषय, आणि याच्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, माननीय खासदार साहेब असतील, हे सातत्याने पाठपुरावा करतायत. माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यात आपण महापौर महोदय वैयक्तिक लक्ष घालावं आणि येत्या 2 दिवसामध्ये महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांनी एकत्रित पाहणी करावी आणि सावित्रीबाई नाट्यगृह पण लवकरच चालू करावी ही विनंती आहे. सन्मान